नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज आपण महाराष्ट्रावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. प्रश्न जरी सोपे वाटत असतील तरी आपल्याला परीक्षेच्या वेळी निश्चितच कामी पडतील. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो. तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर तापी नदीची प्रमुख उपनदी मित्रांनो पूर्णाई आहे. तापी नदी ही महाराष्ट्राच्या उत्तर भागातून वाहते आणि ती महाराष्ट्रातून 208 किलोमीटर वाहते मित्रांनो. नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि तापी नदीचा उगम जे आहे ते मुलताई अमरकंटकजवळ आहे आणि तापी नदी ही सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते. त्यानंतर 101 नंबरचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा त्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण आहे. प्रश्न क्रमांक 102. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996-97ला झाली. त्यानंतर 103 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर मित्रांनो पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. आणि 2020चा जो पुरस्कार आहे तो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996-97 आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जे आहे ते पु ल देशपांडे यांना देण्यात आला. आणि 2020चा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण ते आशा भोसले यांना देण्यात आला. आशा भोसले हे चौथ्या स्त्री आहेत की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी मित्रांनो लता मंगेशकर, सुलोचना दिदी लाटकर आणि राणी बंग यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण हे सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो. 105 नंबरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. प्रश्न 106 पहा. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली, आणि आंबोली हे ठिकाण कुठे आहे? तर सिंधुदुर्ग. त्यानंतर 107वा प्रश्न पहा. उनकेश्वर गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो उनकेश्वर गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण हे नांदेड जिल्ह्यात आहे. त्यानंतर 108वा प्रश्न पहा मित्रांनो. उनपदेव सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो उनपदेव सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण हे जळगाव जिल्ह्यात येते मित्रांनो. तर मित्रांनो अशाच पद्धतीने गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाणे जे आहेत महाराष्ट्रातले ते सुद्धा आपल्या डायरीत नोंद करत चला. त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. 109 प्रश्न. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो ठोसेघर धबधबा हे जे आहे ते सातारा जिल्ह्यात येतो. त्यानंतर सौताडा धबधबा जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो सौताडा धबधबा हे बीड जिल्ह्यात आहे. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर मित्रांनो सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आपण पाहिलं आहे की नांदेड आणि यवतमाळमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे कोणते होते? नांदेड आणि यवतमाळ. तर सहस्त्रकुंड धबधबा ह्या नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यानंतर 112वा प्रश्न पहा. महत्त्वाचा प्रश्न आहे की फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार आहे फुलांसाठी प्रसिद्ध, तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो ते सातारा जिल्ह्यात येते. कास पठार सातारा जिल्हा. 113 नंबरचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स कुठे आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे मुंबई इथे आहे मित्रांनो.
त्यानंतर 114वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येने असणारी आदिवासी जमात कोणती? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येने असणारी आदिवासी जमात ही भिल्ल आहे. त्यानंतर 115वा प्रश्न पहा मित्रांनो, कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोरकू आदिवासी जमात ही मित्रांनो मेळघाट अमरावती जिल्ह्यात आढळते. त्यानंतर 116वा प्रश्न पहा, ठाणे नाशिक जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे? तर ठाणे नाशिक जिल्ह्यात आदिवासी जमात जी सर्वात मोठी आहे ती आहे वारली. आणि वारली पेंटिंग यांचे जनक कोणास म्हणतात हे सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा मित्रांनो. त्यानंतर 117वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण 47 आदिवासी जमाती आहेत. 118वा प्रश्न पहा मित्रांनो, हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर हिंगोली शहर जे आहे ते कयाधू नदीकाठी आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात मित्रांनो की हे शहर कोणत्या नदीकाठी आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजेत. तर इथे पहा हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर कयाधू नदीकाठी आहे. त्यानंतर 119वा प्रश्न पहा, चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर चंद्रपूर शहर जे आहे ते इरई नदीच्या काठी आहे मित्रांनो. 120वा प्रश्न पहा, अकोला शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर अकोला शहर जे आहे मित्रांनो ते मोरणा नदीच्या काठी आहे. त्यानंतर थंड हवेचे ठिकाण पहा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो म्हैसमाळ जे आहे थंड हवेचे ठिकाण ते औरंगाबाद जिल्ह्यात येते. त्यानंतर 122वा प्रश्न पहा, चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते वन्य प्राण्यांचा स्वर्ग असे सुद्धा म्हणतात. कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला? तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाला वन्य प्राण्यांचा स्वर्ग असे म्हणतात. 123वा प्रश्न पहा मित्रांनो, अंजीर पिकाचे जास्त प्रमाणात कोठे उत्पादन घेतले जाते? तर अंजिराचं उत्पादन सर्वात जास्त राजेवाडी इथे घेतले जाते. 124वा प्रश्न पहा, नर्मदा व तापी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतामुळे अलग होते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे अलग होते. त्यानंतर 125वा प्रश्न पहा मित्रांनो, तापी व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? तर तापी आणि गोदावरी, ज्याप्रमाणे आपण तापी नर्मदा आणि तापी पाहिले, नर्मदा आणि तापी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी होतात, त्याचप्रमाणे तापी आणि गोदावरी नदींची खोरी जी आहे ती सातमाळा अजिंठा डोंगर या पर्वतरांगेमुळे अलग होतात. त्यानंतर 126वा प्रश्न पहा मित्रांनो, भीमा व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? तर भीमा व गोदावरी ही जी खोरी आहेत नद्यांची खोरी ही हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमुळे अलग होतात. त्यानंतर 127वा प्रश्न पहा मित्रांनो, भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? तर भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही शंभू महादेव या डोंगर रांगेमुळे अलग होतात. 128वा प्रश्न पहा, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता? तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक पर्वत म्हणजे सह्याद्री, आपण त्याला पश्चिम घाटसुद्धा म्हणतो. त्यानंतर 129वा प्रश्न पहा, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर तारापूर ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे पालघर जिल्ह्यात येते मित्रांनो. 130वा प्रश्न पहा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर 7 बेटांचे शहर हे मुंबई या शहराला म्हणले जाते. त्यानंतर 131वा प्रश्न पहा, वज्रेश्वरी पाण्याचा त्यानंतर 131वा प्रश्न पहा, वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा हा ठाणे जिल्ह्यात येतो. त्यानंतर 132वा प्रश्न पहा, देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते? तर देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातील राज्य फुलपाखरू कोणते? तर ब्ल्यू मॉर्गन. कोणते? ब्ल्यू मॉर्गन. 133वा प्रश्न पहा, कोणत्या किल्ल्यावर रोपवे म्हणजे दोरमार्गची सुविधा आहे? तर मित्रांनो रायगड किल्ल्यावर रोपवेची सुविधा आहे. 134वा प्रश्न पहा, भारतात 12 ज्योतिर्लिंग आहे
त्यापैकी किती महाराष्ट्रात आहे? तर एकूण देशात 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग येतात. तर ते ज्योतिर्लिंगाची नाव पहा. यामध्ये पहिलं त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा, घृष्णेश्वर औरंगाबाद जिल्हा, त्यानंतर औंढा नागनाथ हा हिंगोली जिल्ह्यात येते मित्रांनो, परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात येते आणि भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात. असे एकूण 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर मोसंबीसाठी महाराष्ट्रातील श्रीरामपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 136वा प्रश्न पहा. संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव कोणते? तर संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव जे आहे ते देहू. त्यानंतर 137वा प्रश्न पहा. जायकवाडी प्रकल्प कोठे आहे? तर जायकवाडी प्रकल्प मित्रांनो पैठण औरंगाबाद येथे आहे. 138वा प्रश्न पहा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात येते. त्यानंतर 139वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोल्हापूर या जिल्ह्यास म्हटले जाते. 140वा प्रश्न पहा. कळसूबाई शिखराची उंची किती आहे? तर मित्रांनो कळसूबाई शिखराची उंची जी आहे ते 1646 मीटर आहे. 141वा प्रश्न पहा. कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भरतो? तर कुंभमेळा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात भरतो आणि कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? तर 11 वर्षांनी भरत असतो. 142वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणते शहर 52 दरवाजा शहर म्हणून ओळखले जाते? तर 52 दरवाजा शहर कोणते? औरंगाबाद. त्यानंतर 43वा प्रश्न पहा. 100. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो. आणि बऱ्याच वेळेस कर्नाळा हे कोणते अभयारण्य आहे? तर कोणते पक्षी अभयारण्य आहे? त्यानंतर 144वा प्रश्न पहा. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नरनाळा किल्ला हे अकोला जिल्ह्यात आहे मित्रांनो. 146वा प्रश्न पहा. 45वा प्रश्न पहा. संत एकनाथ कोणत्या गावचे रहिवासी होते? तर संत एकनाथ हे पैठण गावचे रहिवासी होते. त्यानंतर 146वा प्रश्न पहा. कोणता दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो? तर मित्रांनो 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. 147वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा सोलापूर जिल्हा आहे मित्रांनो.